या घडीची महत्त्वाची बातमी आहे। मनसेची 11 वाजता शिवतीर्थावर बैठक आहे। महापालिकेत होणाऱ्या प्रभाग समिती निवडणुकांसंदर्भात या बैठकीअंतर्गत चर्चा होईल। मनसे प्रभाग समिती निवडणुकीत तटस्थ राहण्याच्या भूमिकेत आहे। त्याचबरोबर याच पार्श्वभूमीवर शहर अध्यक्ष आणि विभाग अध्यक्षांसोबत चर्चा होणार असल्याची बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्षपदाची निवड ही चुकीची आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळते। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत फक्त राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीच्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार होता, पण याच बैठकीत राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष निवड ही करण्यात आली, जी चुकीची आहे असा सूर आता आळवला जातोय। या बैठकीमध्ये मात्र सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी स्वतःची निवड केल्यानं पक्षातील एक गट नाराज असल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष निवडण्याचे अधिकार आहेत का, हा सवाल आता या निवडीनंतर उपस्थित होतोय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ज्या काही घडामोडी घडल्या आणि प्रदेशाध्यक्षपदाची निवड झाली, या सगळ्या संदर्भात दादांच्या राष्ट्रवादीत एक गट नाराज असल्याची बातमी आता समोर येते। तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी स्वतःची निवड केल्यानं हा गट नाराज असल्याचं म्हटलं जात आहे। सुनेत्रा पवार यांना प्रदेशाध्यक्ष हे निवडण्याची सुद्धा मुभा नाही का, अशी चर्चा आता या निमित्तानं सुरू झाली आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, दादांच्या राष्ट्रवादीत प्रचंड नाराजी उफाळताना दिसते ये न केना प्रकारानं। निश्चितच लागवी काही दिवसांपूर्वी कार्यकारिणीची बैठक पार पडली आणि यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदाची निवड ही चुकीची असल्याची एक माहिती आता समोर येत आहे। कारण एक गट जो आहे अजित पवार यांच्या पक्षातला तो प्रचंड नाराज असल्याचं कळत आहे। कारण राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये फक्त राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीच्या संदर्भामध्येच निर्णय घेण्याचा अधिकार होता, पण याच बैठकीमध्ये नव्यानं राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि प्रदेश अध्यक्ष निवड चुकीची असल्याचं देखील म्हटलं गेलं आणि त्याच दरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष निवडल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांकडून प्रदेश अध्यक्ष यांची निवड ही केली जाते। पण या बैठकीमध्ये मात्र सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी स्वतःची निवड केल्याने पक्षातील एक गट जे आहे ते नाराज असल्याचं म्हटलं जात आहे। कारण हा संपूर्ण नाराजीचा सूर जो आहे तो कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पाहायला मिळाला होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आणि प्रदेश अध्यक्ष निवडण्याचे अधिकार आहेत का, असा देखील यावेळी सवाल जो आहे तो उपस्थित केला होता। आणि त्यानंतर या सगळ्याच निवडीनंतर हा एक प्रश्न आता सध्या उपस्थित होत आहे। कारण प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे सध्या आहेत आणि कार्याध्यक्ष म्हणतात प्रफुल्ल पटेल आहेत। त्यामुळे एक गट जो आहे अजित पवार यांच्या पक्षातील तो प्रचंड नाराज असल्याचं सांगितलं जात आहे। लागवी अगदी मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। पुढची बातमी सुद्धा राष्ट्रवादीच्याच गोटातली आहे, कारण राष्ट्रवादीच्या अनेक सेलच्या प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा आहे। दादांच्या हयातीतच हा राजीनामा देण्यात आलेला होता, अशी बातमी आहे। 26 जानेवारीला राजीनामा अजित पवारांकडे सोपवलेला होता, पण ते सगळे राजीनामे अजित पवार यांनी मंजूर केले नव्हते, असं देखील खात्रीलायक सूत्रांकडून कळत आहे। अजित पवारांच्या मृत्यूनंतर मात्र कारण न विचारताच हे राजीनामे मंजूर झालेत। पक्षाकडून सगळ्या सेलच्या प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे आता मंजूर करण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।